तर मित्रांनो आता आम्ही पोहोचलोय प्रतापगडच्या पायथ्याशी। तर इथून प्रतापगडचा एंट्री पॉइंट आहे आणि इथून आम्ही डायरेक्टली गडावर जाणार आहे। गड इथून दिसत नाही, धुका आहे खूप जास्त प्रमाणात आणि किती उत्कृष्ट दर्जाचे बांधकाम असेल हा याची आपण फक्त कल्पनाच करू शकतो। आज या किल्ल्यांची गड किल्ल्यांची अवस्था बघून खूप वाईट वाटत आहे। इथे मी वरती बघतोय इतका मोठा पठार आहे हा रायगडचा, खरोखर रायगड आहे आणि नजर थोपत नाही एवढा मोठा खडक आहे। कि मैं तो सीढ़ी से आया, अरे मेरी दमचाक हुई, लेकिन शिवाजी महाराज जहाँ पर अंबारी में आए तो इतने अंबारी के लगने वाले बड़े बड़े हत्ती उन्होंने लाए थे। शिवाजी महाराज जिनको कहा जाता है कि जानता राजा, यानी आगे का सोचने वाला है। उन्होंने क्या किया था, जब हाथी के बच्चे जब छोटे थे तो उनको पालकी में बिठाकर ऊपर लाया, पाल पोसकर बड़ा करके उनका राज्याभिषेक के लिए इस्तेमाल किया। ये था उनका दूरदृष्टि, ये था उनका गोरीला वॉरफेयर। इसलिए तो कहते ना कि कनभर मराठे मनभर मुगलों पर भारी पड़े थे। औरंगजेब इस महाराष्ट्र के मिट्टी में दफन हुआ, लेकिन ख्वाब उसका ख्वाब ही रह गया था। क्या ख्वाब था? जय शिवाजी। तर मित्रांनो आम्ही महाबळेश्वरपासून आता निघालोय प्रतापगड किल्ल्याकडे। महाबळेश्वर पासून प्रतापगड किल्ल्याचा अंतर सुमारे 23 किलोमीटर एवढा आहे आणि हा किल्ला महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यात हा वसलेला आहे। तर आता आम्ही इथून निघतोय, खूप जास्त प्रमाणात धुका सुद्धा आहे इथे। तर भावांनो आम्ही आता निघालोय प्रतापगडला चाललोय। मस्त बाहेर बघा धुका आहे, खूप मस्त वाटतंय। छत्रपती शिवाजी महाराज की जय। जय तो मराठी। आणि तर मित्रांनो आता आम्ही पोहोचलोय प्रतापगडच्या पायथ्याशी। तर इथून प्रतापगडचा एंट्री पॉइंट आहे आणि इथून आम्ही डायरेक्टली गडावर जाणार आहे। गड इथून दिसत नाही, धुका आहे खूप जास्त प्रमाणात नेटवर्क मध्ये आणि इथे नेटवर्कचा बी इश्यू आहे खूप। छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती संभाजी महाराज की, हर हर महादेव। छत्रपती शिवाजी महाराजांचे गड किल्ल्यावर आम्ही पोहोचलो आता जस्ट। महाराजांचे आरत प्रतापगडावर पोहोचलोय। इथं अफजल खानाचा कोतला बाहेर काढला होता महाराजांनी या किल्ल्यावर, तो तुम्हाला सर्व महाराष्ट्रातील गडकिल्ल्यांपैकी हा एक महत्त्वाचा किल्ला म्हणजे प्रतापगड। या किल्ल्यावर महाराजांनी अफजल खानाचा कोथला बाहेर काढला होता, हे आपण लहानपणापासून ऐकत आलेलं आहे आणि हा किल्ला खूप प्रचलित आहे। छत्रपती शिवाजी महाराज की जय, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय। तर मित्रांनो वरती आल्यानंतर आपल्याला हा बांधकाम दिसतो, एकदम चांगल्या प्रकारे टिकून आहे। जवळजवळ 400 वर्षापासून अजूनपर्यंत हा बांधकाम इथला एंट्री पॉइंट एकदम चांगल्या प्रकारे वाटत आहे। कमेंट्समध्ये नक्की सांगू शकता की आताच्या बांधकामापेक्षा आणि हा 400 वर्षापूर्वी झालेला बांधकाम याच्यामध्ये काय फरक आहे। छत्रपती शिवाजी महाराज के जय, हिंदवी राज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज के जय, छत्रपती संभाजी महाराज के जय। तर मित्रांनो गडकिल्ले चढून आल्यानंतर गडकिल्ल्याची अवस्था बघून खूप मनाला वाईट वाटले। छत्रपती शिवाजी महाराजांच्या कारकिर्दीत हेच गडकिल्ले किती
निसर्ग सौंदर्य पूर्ण भरलेले असतील आणि किती उत्कृष्ट दर्जाचे बांधकाम असेल याची आपण फक्त कल्पनाच करू शकतो. आज या किल्ल्यांची गडकिल्ल्यांची अवस्था बघून खूप वाईट वाटत आहे. ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य रक्षण करून मुघल सल्तनतला धूळ चाटून हिंदुत्वाचे झेंडे आटके पार नेले आणि शेकडो असे किल्ले जिंकून हिंदुत्व अबाधित ठेवले, अशा राजांना तर सर्वप्रथम मानाचा मुद्राक आहे. पण ह्या राजांनी हे गडकिल्ले जेवढे सांभाळून ठेवले, पण आजच्या या टाईमला हे गडकिल्ल्यांचा नाशवत पावत गेलेले आहेत. परंतु महाराष्ट्राचे दुर्भाग्य असे की जेवढे पण आपण नेते मंडळी राजकारणात बघतो, हे प्रत्येकजण छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा वापर करत असतात आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊन मतदान मागत असतात. परंतु हे मतदान मागून जर आपण सत्तेवर येतो, गादीवर बसतो, मग गादीवर बसल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी जे गडकिल्ले अबाधित ठेवल्यात, गडकिल्ले जिंकलेले आहेत, ह्याच गडकिल्ल्यांसाठी जर सरकार खात्यातून आपण 5-10 माणसंसुद्धा नेमू शकत नसाल, तर मग राजकारणात छत्रपती शिवाजी महाराजांचा नाव घेऊन मतदान मागणं हेही मला चुकीचं वाटतंय. तसेच तुम्हाला काय वाटतंय हे कमेंट्समध्ये नक्की कळवा, नक्की सांगा. जय भवानी, जय शिवाजी. क्षत्रिय कुलावतंस छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती संभाजी महाराज की धर्म की अधर्म का नाश हो. मित्रांनो, आम्ही आता प्रतापगड या किल्ल्यावरती आहोत. इथं शिवाजी महाराजांचा इतिहास अफजल खानाचा इथं कोथळा बाहेर काढला होता आणि खास हा पायथ्याशी खास किल्ला बघण्यासाठी आणि या प्रतापगडाला भेट देण्यासाठी आम्ही आलेलो आहोत. चपाती भाकरी पण असते का? कोणती कोणती भाकरी आहे आपल्याकडे? ज्वारी, बाजरी, नाचणे, तांदूळ, ही ज्वारी, ज्वारीची भाकरी आहे का? चपाती, थालीपीठ, पुरणपोळी, आलू पराठा. जेवणाची पण व्यवस्था आहे. नाश्ता पाणी असेल तर या गडावर कॅन्टीन सुद्धा आहे. काय हानाची गरज नाही, सोबत इथेही तुम्ही जेवण नाश्ता करू शकता. आम्ही आता प्रतापगडावर थोडी विश्रांती घेतलेली आहे आणि इथे चहा पित आहोत. सर्व हिंदवी स्वराज्याचे मावले इथं थोडा विश्राम करत आहेत, बघू शकता तुम्ही. आणि आपले किल्ल्यावर आले मित्र पण आहेत, शिवप्रेमी पनवेल साईडचे मावले आहेत, कट्टर मावले. भावांना आम्ही गडावर पोचता इथे आम्ही कॉफी घेतलेली आहे आणि आता 200 मीटरचं अंतर जवळजवळ लागलेलं आहे. लवकरच आम्ही पोहोचू गडावर वरती ना. जयेश भोईर आमचे काही 2 शब्द बोलतात. शिवराय, आता आम्ही पोहोचलोय प्रतापगडाला. तिथून आता पुन्हा आम्ही महाबळेश्वरला रवाना होणार आहोत. आणि हा आमचा दीपेश पाटील मागे Ufakwe kishorna vechum sasana haya 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 letufa Ufakwe kishorna vechum kasana haya 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 letufa Ufakwe kishorna vechum kasana haya 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 letufa. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती संभाजी महाराज की जय. तर मित्रांनो, प्रतापगड किल्ला हा छत्रपती शिवाजी महाराजांनी 1657 मध्ये बांधला होता. या किल्ल्याचा मुख्य उद्देश म्हणजे घाट आणि नद्यांचे संरक्षण करण्यासाठी ह्या किल्ल्याचा उपयोग होत होता. महाराज की जय. तर मित्रांनो, वरती आल्यानंतर किल्ल्याचा हा वरचा भाग आहे. वरच्या भागावर भरपूर प्रमाणात जागा आपल्याला इथे दिसत आहे, बगीचा बनवलेला आहे आणि ह्याच जागेचा उपयोग मावळ्यांना, छत्रपती शिवाजी महाराजांना बऱ्याचशा गोष्टीसाठी होत असे आणि म्हणून हा किल्ला एक महत्त्व किल्ला म्हणून ओळखला जातो महाराष्ट्रातील. सर्वांना जय शिवराय. आम्ही आलो आहोत प्रतापगडला आणि प्रतापगडावर आम्ही येऊन
किल्ल्याची पाहणी केली. त्याच्यानंतर शिवस्मारकाचं दर्शन घेतले, भवानी मातेचं दर्शन घेतले. फार छान वाटलं. इथले वातावरण फार सुंदर आहे. त्याच्यानंतर आम्ही आता महाबळेश्वरला पुन्हा रवाना होणार आहोत. पण आता आम्ही असं सांगू इच्छितो की किल्ल्याची दुरवस्था झालेली आहे ती अतिशय दयनीय आहे आणि सरकारने याच्याकडे लक्ष द्यायला हवं अशीच अपेक्षा करतोय. आणि आपण अजून एक असं सांगू इच्छितो की येणाऱ्या आपण पिढीला या किल्ल्यांबद्दल जेवढी जास्त चांगली माहिती देण्यात येईल किंवा शिवरायांचा इतिहास चांगला जोपासता येईल असं करावे. सर्वांनी इथे सर्व कुटुंब सहित इथे यावं आणि आपला इतिहास सर्वांना दाखवा, जेणेकरून आपल्या येणाऱ्या पिढ्या पण आपला इतिहास जाणतील, जोपासतील आणि त्या मार्गावर चालतील. इथे छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खान याचा वध केला होता, जो मराठीशाही आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा क्रूरतेने हत्या करण्यासाठी आला होता. विदेशी आक्रांत आणि आक्रमक आणि लुटारू जे शक्ती होते त्यांना मराठ्यांनी आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी इथेच याच मातीमध्ये आपल्या महाराष्ट्राच्या पुरून उरले होते, त्यांना गाडले होते. जय भवानी, जय शिवाजी, हर हर महादेव. जय भवानी, जय शिवाजी. तर गाईज इथे बघायला भेटत आहे आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांच्या इथे प्रतापगडावर मेन ध्वज जो आहे, मेन ध्वज आपला भगवा ध्वज हा आता लावायला घेतलंय. नाही की भाऊ कैरी एक नाही आमची पुढे भाऊ तुम्ही येताय तर पोटा पाणी इकडे कुठे दुसरा म्हणजे तुम्हाला रोजगारच नाही का? ह्याच्यावरच पोट आहे, ह्याच्यावरच. मग हे डेली तुम्ही करता? डेली. ओके. नाही कैरीचा आणि रेग्युलर लोक येतच असतात ना ते? नाही कोटा. ओके. बरं, यांना पोटा पाण्यासाठी हे रेग्युलरली करावं लागतो, पूर्ण खालून वरपर्यंत यावं लागतो. आणि ह्याच्यावर यांचा पूर्ण उदरनिर्वाह असतो. ह्याच्यावर हे सर्व उदरनिर्वाह करतात. हा आम्हा शेंगा द्या मावशी. तर गाईज प्रतापगड एक्सप्लोर केल्यानंतर आम्ही आलो आहे खाली महाबळेश्वरला, कारण की जोरदार सर्वांनाच भूक लागलेली आहे. इथे आम्ही हॉटेलला थांबलो आहे. जेवण केल्यानंतर आम्ही महाबळेश्वरला स्टे करणार आहे. स्टे केल्यानंतर सेकंड डेला आम्ही रायगडला निघणार आहे. रायगडला पूर्ण रायगड तुम्हाला याच व्हिडिओमध्ये बघायला भेटेल. संपूर्ण रायगडची माहिती एक्सप्लोर कशा प्रकारे आम्ही करतो पूर्ण, तर कंटिन्यू व्हिडिओ बघा. रायगड कशा प्रकारे आम्ही बघितला आहे, रायगडची माहिती सांगितली आहे. संपूर्ण रायगड तर आम्हाला धुक्यामध्ये बघायला मिळालेला नाही, परंतु जेवढा होईल तेवढ्या प्रमाणात सुद्धा मी तुम्हाला रायगड दाखवण्याचा प्रयत्न करेन. धन्यवाद. तर मित्रांनो आता जस्ट पोहोचलो आम्ही रायगडच्या इथे आणि पार्किंग जस्ट केलेली आहे. बघू शकता तुम्ही इथे पार्किंग पण झालेली आहे आमची. आणि इथे मी वरती बघतोय इतका मोठा पठार आहे हा रायगडचा. खरोखर रायगड आहे आणि नजर थोपत नाही एवढा मोठा खडक आहे. तर आम्ही आता सरळ रोपवेकडे जाणार आहे आणि रोपवेची तिकिटे ऑलरेडी बुकिंग आहेत आमची, तर तिकडेच निघतो आता. तर मंडळी पब्लिक पण भरमसाठ आलेली. बघावं तिकडे गाड्या 3-4 किलोमीटर जवळजवळ ट्रॉफिकच पार्किंग स्लॉट होतं. तर मंडळी आज संडे पण आहे आणि त्याप्रमाणे गर्दी सुद्धा खतरनाक आहे. जवळ 5 किलोमीटर पार्किंग एरिया लोकांनी बनवले रस्त्यालाच. परम मित्र पहिलेच येऊन बसलेले आहे, तिकीट काढलेले आहेत हरेश पाटील यांनी. आफ्टर वन टाइम वेट आमची
आम्हाला खूप आनंद झाला आमच्या मित्रांना भेटून. आम्ही खूप वाट बघत होतो कालपासून. या वाट जाम बघली हवी मग काय वाट बघली. जय बाय. रायगडावर पोहोचण्याआधी आम्ही जरा नाश्ता करून घेतो. सकाळपासून भूक लागली पूजा करून घेतो. जय भवानी जय शिवाजी. तर भावांनो, नाश्ता झाल्यानंतर आम्ही इकडे आता रोपवेकडे निघालो आहे. रोपवेची लाईन आता ही तुम्हाला दिसते बाहेरूनच चालू झालेली आहे, कारण आज संडे आहे, गर्दी खूप जास्त प्रमाणात आहे. इथे सुद्धा लाईनला लागलेले आहेत लोक. त्याच्यानंतर इथून आतमध्ये गेल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या कलाकृती, फोटोज, तसेच संपूर्ण किल्ल्यांची माहिती असा एक मस्त देखावा बघायला मिळतो. तिथून बाहेर आल्यानंतर आपण डायरेक्ट रोपवेकडे येतो. इथून रोपवेला सुरुवात होते. 2 नंबर बद्दल तर मंडळी आता रोपवे मशीन येत आहे आणि आमचा नंबर जस्ट लागलेला आहे. पहिली बार आम्ही रोपवेमध्ये इथे रायगडला बसणार आहे. एक वेगळी फिलिंग असेल, तर वरती हायटेड आहे, लय खतरनाक असेल. मग इथून आता रोपवे आलेले आहे. $50 लाख हिवाळ्याला येतो. रुपये जस्ट रोपवे चालू झालंय आणि कसा वरती चालू आहे. जय शिवराय, जय भवानी, जय शिवाजी. हर हर महादेव. हिंदवी स्वराज्याची राजधानी किल्ले रायगड. मोबाईल व्यवस्थित बाहेर काढू नका. मोबाईल व्यवस्थित बघा. उभा नाही राहत ना तुम्ही हलविल नका. खाली बघू शकता. खतरनाक काम आहे खाली. अरे अजून बरं वरती 4 मिनिटं लागतात ना. बरोबर नाही. अरे जरा असा लांबून दिसत होता, पण आता जवळून बघा कसा एकदम कडक काम. महादेव शिव शिवाय. खतरनाक लुक इथे. ती पहाड खतरनाक पहाड आहेत. आज तुम्हाला सांगतो मी, खालून बघतो ना धुक्यात दिसतच नाही. जिथे आता मी पोहोचणार, हा आमचा पहिला प्रवास आहे रायगडावर. इथून तुम्हाला दाखवतो किती लांब आहे. उंचावर आलोय मी. जस्ट पोहोचलोय मी. द बेटर फिलिंग. पाणी येईल रे जाताना. पब्लिक वेटिंगला आहे इथे जाण्यासाठी. खतरनाक. 4 मिनिटाच्या प्रवासानंतर आम्ही डायरेक्टली किल्ले रायगडवर पोहोचलेलो आहे. स्वराज्याची राजधानी रायगड किल्ल्यावर आता मी जस्ट पोहोचलोय आणि या 4 मिनिटाच्या प्रवासात मी वरती आलो एकदम रायगडावर. आणि जर खालून प्रवास केला तर 3-4 घंटे कुठे जातच नाही. वर खूप जास्त प्रमाणात तिकीट घर किल्ला बघण्यासाठी 25 रुपयाचं तिकीट आहे इथे. माहिती जा घेऊन. तर मित्रांनो, रायगड वर चढून आल्यानंतर किल्ल्याची भव्यता आणि दिव्यता पाहून मनाला खूप आनंद झाला. रायगड किल्ला हा सह्याद्री पर्वतरांगेत असलेला मराठा साम्राज्याची राजधानी म्हणून ओळखला जाणारा एक महत्त्वाचा किल्ला आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांनी या किल्ल्याला राजधानी बनवले आणि इथेच त्यांचा राज्याभिषेकसुद्धा झाला होता छत्रपती शिवाजी महाराजांचा। या किल्ल्याची समुद्रसपाटीपासून उंची सुमारे 820 मीटर म्हणजे 2700 फूट आहे। तर किल्ल्यावर विशेष म्हणजे गंगासागर तलाव, हिरकणीचा बुरुज, टकमक टोक यांसारखी महत्त्वाची ठिकाणे सुद्धा आहेत। मग मेणा दरवाजा आणि पालखी दरवाजा त्याच्या आडव्या भिंतीमध्ये 6 राण्यांची 6 घरं। आपल्या राजाने किती राण्या होत्या? मी सांगितल्या 6 राण्यांची 6 घरी। तर 2 राण्या कुठे राहायच्या? तर सईबाई राजगडावरती राहायच्या। संभाजी महाराज 2 वर्षाच्या असताना त्यांचं निधन। कुठला राणी? ह्या पाचाड गावामध्ये सेवेत। मैंने मंत्री बताए 8 रानियां थी उनकी 8, सिंहासन है उनका अष्टकोणी, उनकी राज मुद्रा भी अष्टकोणी है। यहाँ से अगर क्लाइमेट सही होगा तो गढ़ किले दिखते 8। जो उनका गढ़ दैवत है अष्टभुजा माता का हाथ भी अष्टभुजा है और आखिरकार उनका समाधि भी अष्टकोणी है, यानी 8 अंक उनके लिए बहुत ही लकी था। हर एक जगह पर 8 थे। शिवाजी महाराज जिनका जन्म किस किले पर हुआ? शिवनेरी। और शिवाजी महाराज जिनका देहांत हुआ रायगढ़। शिवनेरी के 2 वर्ड और रायगढ़ के 2 शिवराय होता है। जन्म और मृत्यु की जगह पर नाम लिख चुका है। उल्टा अर्थ पढ़ेंगे तो जीवाशी होता है, यानी जान पर खिलने वाले राजा थे। इसलिए आने वाला हर एक शुभ वक्त यहाँ को मिट्टी की भी अपने माथे पर लगाया जाता है। इसलिए कहते हैं कि रायगडावर खडे पसरले शिवरायांच्या पायी, हीच माणिक मोती दुसरी धन दौलत नाही, दुसरी धन दौलत नाही। बोले छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय। सीक्रेट एजेंट थे, वो थे बहिर्जी नाइक। अनेकों राज्य में जाते थे, उस राज्य का वेषांतर करते थे। बाद में अपने स्वराज्य के बारे में, अपने राज्य के बारे में, अपने महाराज्य के बारे में क्या चर्चा चल गई वो आकर अंदर है 10 बाय 10 के अंदर बताया। लेकिन गुप्तता कैसी होनी चाहिए वो बहिर्जी नाइक की तरफ होनी चाहिए। खुद के पति स्वराज्य के सीक्रेट एजेंट है, गुप्तचर है। घर की औरत को भी पता नहीं था कि मेरे पति स्वराज्य के सीक्रेट है। औरंगजेब के दरबार तक गए, औरंगजेब को कवाली सुनाई और उसके दाढ़ी को हाथ लगाकर आने वाले पहले इंसान बहिर्जी नाइक। इसलिए तो शिवाजी महाराज कहते थे मेरे स्वराज्य की तीसरी आंख है बहिर्जी नाइक। आज अभिमान की जाती है। आज हमारे इंडिया में रॉ एजेंसी है। आज भी रॉ एजेंसी में के ऊपर की जाती है, बहिर्जी। खाली तलाव आहे, धुक्यामुळे आपल्याला पाहायला मिळत नाही, त्याचं नाव आहे गंगासागर तलाव। आपल्या रायगड किल्ल्यावरती टोटल 11 तलाव आणि 84 पाण्याच्या टाक्या आहेत आणि त्यांच्यापैकी सर्वात मोठं म्हणजे हे गंगासागर आहे। 32 फूट खोल आहे, 200 फूट त्याची गोलाई आहे। त्याचं नाव गंगासागर का पडलं? छत्रपतींचा राज्याभिषेक हा गागा भट्टाने केला। गागा भट्टाने आपल्यासोबत 7 नद्यांचं पाणी आणलं आणि महाराजांचा राज्याभिषेक झाल्यानंतर जे उर्वरित पाणी होतं ते याच्या आतमध्ये सोडून तलावाचं नाव आहे गंगासागर तलाव। आणि रायगड बांधण्यासाठी हे दगड पाहते, काले पाषाण पाहते, दगड गडाचे खाडून वरती आणले नाहीये। गडावरतीच 11 तलाव 84 पाण्याच्या टाक्या खोदल्या, त्यातनं जो दगड निघाला तो इथेच रायगडाच्या बांधकामात याचा वापर केला। बांधकाम जॉईन करण्यासाठी आता पर रेती सिमेंट आणि वाळू वापरतो, पूर्वी जुना गुळ आणि शिसो वापरायचे वगैरे। हा पूर्णपणे हा रायगडाचा बाल्य किल्ला आहे। बाल्य किल्ला म्हणजे काय? किल्ल्यातला सुरक्षित भाग, ज्या भागामध्ये राणीमाल आहेत, मंत्र्यांचे वडे, राजांचा राहता राजवाडा, दिवाणे आम, दिवाणे खास, गुप्त खलबतखान्याचे महत्वाचे भाग बाल्य किल्ल्यामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहेत। तर मित्रांनो, इथं पोहोचल्यानंतर आपण बघत आहोत की किल्ल्याच्या मधोमध
छत्रपती शिवाजी महाराजांचा स्मारक उभारलेला आहे. तर इथे महाराजांचे सर्वदा आधी आपण दर्शन घेणार आहोत. जय भवानी, जय शिवाजी. जय शिवाजी. और स्वराज्य की 5वीं सीढ़ी चढ़ते वक्त मुरारबाजी देशपांडे जो उनकी अलग हो गई फिर भी स्वराज्य के लिए लड़ रहा था. दुश्मन ने देखने के बाद दुश्मन क्या बोला, या अल्लाह, या आदमी है, शैतान है. स्वराज्य के लिए उनकी जाने के बाद भी लड़ रहे. और स्वराज्य की 6वीं सीढ़ी चढ़ते वक्त याद है शिवा काशी महाराज. शिवा काशी तो पैदा हुआ जन्म से, लेकिन आज मरूंगा तो आपके वस्त्र परिधान करके मरूंगा. मृत्यू के द्वार में हंसते हंसते जाने वाला मेरा शिवा काशित, स्वराज्य के लिए प्राण न्योछावर करने वाला हर एक योद्धा की याद आने लगी. शिवाजी महाराज सिंहासन के और बढ़ने लगे. गागा भड़जनी लाए और 7 नदियों का पवित्र जल से उनका अभिषेक किया गया. मोरपंथ पिंगलने उनके ऊपर सुवर्ण होड़ डाले गए. महाद्वार है, वहां पर 21 तोपों की ललकारी हुई और दरबार में एक सिंह गर्जना होती है कि महाराज प्रौढ़ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलवतांश सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज राजे शिव छत्रपति श्री शिवाजी महाराज की हर हर महादेव. उनका राज्याभिषेक और राज्याभिषेक के दिन इस दरबार में फ्रेंच थे, डच थे, पोर्तुगीज थे, मुगल थे, अंग्रेज थे. लेकिन एक अंग्रेज को मिलता है कि मैं तो सीढ़ी से आया, अरे मेरी दमचाक हुई, लेकिन शिवाजी महाराज यहाँ पर अंबारी में आए. तो इतने अंबारी के लगने वाले बड़े बड़े हत्थे उन्होंने लाए गए थे. शिवाजी महाराज को कहा जाता है कि जानता राजा, यानी आगे का सोचने वाला है. उन्होंने क्या किया था, जब हाथी के बच्चे जब छोटे थे तो उनको पालकी में बिठाकर ऊपर लाया, पाल पोसकर बड़ा करके उनका राज्याभिषेक के लिए इस्तेमाल किया. ये था उनका दूरदृष्टि, ये था उनका गोरिल्ला वॉरफेयर. इसलिए तो कहते ना कि कनभर मराठे मनभर मुगलों पर भारी पड़े थे. औरंगजेब इस महाराष्ट्र के मिट्टी में दफन हुआ, लेकिन ख्वाब उसका ख्वाब ही रह गया. क्या ख्वाब था कि जब तक उन मराठों पर मैं अपना मुगलिया परचम नहीं ले रहूंगा तब तक मैं यह बादशाही पगड़ी पहनूंगा नहीं. इसलिए कहते हैं कि बादशाही पगड़ी का त्याग करने वाला वापिस औरंगजेब दिल्ली में बादशाही पगड़ी डालने के लिए गया नहीं, उल्टाबाद संभाजी नगर में दफन हुआ. लेकिन मरने से पहले क्या बोला, ए मेरी बेगम, तूने उस शंभू जैसी एक भी औलाद मेरे जलील खाने में पैदा की होती तो आज ये दक्खन तो क्या पूरी दुनिया पे मैं राज करता. क्योंकि शेर शिवाजी का था छावा, महापराक्रमी परम प्रतापी, केवल और केवल एक ही शंभू राजा था, एक ही शंभू राजा था. इसलिए मराठी में कहते की वाघाच्या जबड्यात घालून हात मोजीने जात ही जात आमची मराठ्यांची. अरे विश्वास नसेल बसेल तर पहा चालून पाहणे आमच्या इतिहासाची. गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रिकॉर्ड में एक ही नाम है, एक भी लड़ाई नहीं हारने वाला. लोग कहते कि जो जीता वो सिकंदर आखिरी वक्त तक हरा हुआ है, लेकिन संभाजी महाराज एक भी लड़ाई नहीं हारने वाले. गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रिकॉर्ड में उनका नाम है. 18 भाषाओं का ध्यान रखने वाले संभाजी राजे, 14 साल की उम्र में बुद्धभूषण नाम का संस्कृत में ग्रंथ लिखने वाले संभाजी राजे. आज बोलते ना कि वाटर फाइटर जेट में आज इंडियन नेवी शिवाजी महाराज को गॉड ऑफ फादर क्यों कहा जाता है. पहला उन्होंने ऐसा जहाज बनाया जो समुद्र के अंदर लड़ सके. आज हम लोग कहते कि गूगल मैप का लड़ाई करने वाले पहले योद्धा थे संभाजी राजे. एक पैर के ऊपर घोड़ा खड़ा करने वाले थे संभाजी. यह है नगार खाना. दूर से इसका आकार हमें गेट ऑफ इंडिया की तरह दिखेगा, लेकिन ये गेट ऑफ इंडिया की तरह नहीं दिखता है. गेट ऑफ इंडिया इसकी तरह लाइट माइक कुछ भी नहीं था, फिर भी उनके सामने 6000 लोग बैठते थे और 6000 लोगों को उनका आवाज सुनाई देता. आज भी ऐसी बात है, साइलेंस दिन में आना चाहिए, टैक्स सीजन में बोलते हैं. आज भी दरबार में एक वैशिष्ट ऐसे है कि आज भी किसी कोने पर कागज पड़ा जाए, चिट्ठी बजाया जाए तो भी आवाज उनको यहाँ तक सुनाई. राजा शिव छत्रपति शिवाजी महाराज स्वराज्य रक्षक छत्रपति संभाजी महाराज की भाऊ साहेबांचा हर हर भारत माता की जय भवानी हर हर
चल दिव्या फोटो काढायचे सीधा रस्सीला लटकून द्या माहिती का. तर मित्रांनो, आता रायगड एक्सप्लोअर केल्यानंतर आम्ही आता खाली जात आहे रोपवेमधून. रोपवेसाठी तिकीट दाखवून एक कुपन घेतला जातो. कुपन घेतल्यानंतर आतमध्ये बसायला सांगितलं जातो. तर आतमध्ये दाखवतो तुम्हाला. तर भावांनो, तुम्ही बघू शकता रोपवेमध्ये खाली जाण्यासाठी किती वेटिंग लिस्ट आहे. इथे प्रत्येकाचे नंबर येणार, तसे तसे सर्वजण रोपवेच्या मार्गावर जाणार आणि खूप जास्त प्रमाणात वेटिंग लिस्ट आहे. आणि आज संडे करेक्ट 2 तास थांबल्यानंतर आता आमचा रोपवेमध्ये नंबर लागलाय आणि फुल गर्दी होती. लय बसावं लागतं. आधीच त्यांना तिकीट द्यायला पाहिजे होती, म्हणजे 2 तास तरी वाचले असते आमचे. खूप गर्दी आहे. शनिवार रविवार ऑदर डेला एवढी गर्दी नसते, पण शनिवार कंटिन्यू एवढी गर्दी आहेच. रोपवेच्या आम्ही जागेवर पोहोचलोय. जस्ट रोपवे चालू झाले आता. जास्त नाही 3 संडे. आता आम्ही खाली उतरतोय. डोंगर चलो खाली जाऊ. 4 मिनिटं जाम गर्दी राजधानी कुठली होती. याच्या अगोदर राजधानी कुठली होती. तर मित्रांनो, तुम्हाला जर प्रतापगड आणि रायगडची व्हिडिओ आवडली असेल तर नक्कीच लाईक आणि शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला माझ्या नेक्स्ट व्हिडिओ बघायला मिळतील याच चॅनेलला. तर मित्रांनो, बाय बाय, धन्यवाद.